जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील जामिया शिक्षण संस्था ईडीची कारवाई सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरू। जामिया शिक्षण संस्थेवर कालपासून ईडीने कारवाई करत छापा टाकल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले आहे। या संस्थेला मिळणाऱ्या विदेशी पैसे आणि येथील रुग्णालयाबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती, त्यानंतर छापा टाकला आहे। 120 अधिकाऱ्यांच्या 6 पथकांकडून कारवाई केली जात आहे। अक्कलकोवात 4 ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। जामियामध्ये यमन येथील विदेशी नागरिकाच्या कुटुंबाचे अवैध वास्तव्यामुळे ही संस्था चर्चेत आली होती। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल असून पोलीस त्याचा तपास करत होते, मात्र ईडीने एंट्री घेतल्यामुळे चर्चेला उधाण आला आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनेक शैक्षणिक शाखांची तपासणी केली जात आहे। अशातच किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि ईडी कार्यालयात कागदपत्रांचा पुरावा दिल्यानंतर ईडीकडून जामिया शिक्षण संस्थेची झाडझडती घेतली जात आहे। हे असं आहे की जामिया इस्लामिया जी अक्कलकोवाची संस्था आहे, या संस्थेत 750 कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहे। शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा खरं तर देश विघातक कार्यासाठी वापरला गेल्याचा माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे। काश्मीरमधील फुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला, जी आपल्या भारत सरकारनं या संस्थेवर बंदी घातलेली आहे, अशा संस्थेला देखील जामियाकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे। इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जामियानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे। इथले जे काही विद्यार्थी तयार होतात, मौलाना मौलवी, हे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देश इस्लामीकरण कशा पद्धतीनं होईल, या देशामध्ये हिरवं जाळं या ठिकाणी कशा पद्धतीनं विणलं जाईल, यासाठीचा यांचा प्रयत्न असतो। खरं तर आधुनिक शिक्षण देण्याची गरज असताना या संस्थेमध्ये केवळ आणि केवळ धार्मिक शिक्षण दिलं जात आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीनं बनावट दस्तावेज असतील, विदेशी नागरिकांना या ठिकाणी आश्रय असेल, हे सगळे प्रकार जे आहेत अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून या संस्थेची तात्काळ या ठिकाणी मान्यता रद्द केली पाहिजे। संस्थेची संपूर्ण जमीन, इमारती हे सरकार दप्तरी जमा झाले पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। हो गया।